थांबा, जरा छातीवर हात ठेवून ऐका. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक राशी भविष्य नाही, तर कालचक्राने दिलेला अंतिम आणि भयंकर इशारा आहे. 23 ऑगस्ट 2026 नागपंचमीचा तो पवित्र काळ सरला आणि कुंभ राशीच्या लोकांच्या नशिबाचे काटे अचानक उलटे फिरू लागले आहेत. कुंभ राशीच्या मंडळीनं तुमच्या घरात, तुमच्या उशाशी किंवा तुमच्या आजूबाजूच्या हवेत काहीतरी असं अदृश्य फिरतंय जे सध्या मंडळीनं डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याची भयंकर उपस्थिती तुम्हाला जाणवते का? मध्यरात्री अचानक धडकून जाग येणे, पाठीमागे कुणीतरी उभं असल्याचा भास होणे, विनाकारण मानेवर थंड हवा जाणवणे किंवा अचानक घरामध्ये अव्यवस्था वाढणे. कुंभ राशीच्या लोकांना हे साधं नाहीये. 23 ऑगस्ट नंतर असा एक गुप्त कालसर्प योग आणि दुर्मिळ सुवर्णयोग एकत्र आलाय, जो कुंभ राशीच्या मंडळींना रातोरात कंगाल करू शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. किंवा थेट अब्जाधीश. हा व्हिडिओ जर तुम्ही आज अर्ध्यावर सोडला तर आयुष्यात येणाऱ्या अशा भयंकर धोक्याला आणि संधीला मुकाल, ज्याची भरपाई आयुष्यभरात कधीच करता येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण कुंभ रास आहे, माझा स्वामींवर आणि माझ्या कुटुंबाचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, ही कमेंट करायला अजिबात विसरू नका. ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांनी ही कमेंट केलीच पाहिजे. ही कमेंट त्यांनी मिस केली नाही पाहिजे. मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 23 ऑगस्टच्या या अत्यंत दुर्मिळ काळानंतर आकाशात तब्बल 24 वर्षानंतर राहू, शनी आणि नागदेवताची एक रहस्यमय युती झाली आहे. ही युती कुंभ राशीसाठी इतकी शक्तिशाली आहे की तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे एका क्षणात उघडू शकतात. पण लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या लोकांना मोठ्या चमत्काराच्या आधी नेहमीच भयंकर वादळ येत असतं. हे वादळ तुमच्या आयुष्यात काय उलटापालट करणार आहे ते अगदी शांतपणे आणि अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, पहिला सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा बदल 23 ऑगस्ट नंतर तुमच्या खात्यात अचानक असा पैसा येणार आहे ज्याची अपेक्षा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती. एखादी जुनी फसलेली केस, अडकलेली पॉलिसी, जुने दिलेले कर्ज अचानक व्याजासकट परत मिळेल. पण गुप्त गोष्ट इथं संपत नाही. कुंभ राशीच्या लोकांना असा पहा, जसा हा मोठा पैसा तुमच्या हातात येईल तशीच तुमच्या अगदी जवळच्या एका माणसाची काळी नजर या पैशावर पडेल. हा पैसा कसा पचवायचा आणि त्या माणसाची वाईट नजर कशी निष्प्रभ करायची ते व्हिडिओच्या अगदी शेवट मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळीने 23 ऑगस्ट नंतर म्हणजेच की 23 ऑगस्टच्या रात्रीनंतर तुम्हाला एक अतिशय रहस्यमय अनुभव येणार आहे. रात्री 3 ते 4च्या दरम्यान अचानक भीती वाटून जाग येणे, घरात कोणाची तरी पाऊलखुणा किंवा सावली दिसणं. घाबरू नका. कुंभ राशीच्या लोकांना हा कोणताही वाईट प्रकोप नाही, तर तुमच्या घरातील कुलदेवता आणि नागदेवताची अदृश्य शक्ती जागृत होत आहे. तुमच्यावर गेले अनेक वर्षापासून कुणीतरी केलेली करणी बाधा किंवा वाईट नजर आता भस्म होत असल्याचा हा पहिला जिवंत पुरावा आहे. कुंभ राशीच्या मंडळीनं, तुमच्या घरात जर कुणी दीर्घ काळापासून अंथरुणाला खिळून असेल, डॉक्टरांच्या पायऱ्या घुसून आणि लाखो रुपये खर्च करून काही फरक पडत नसेल, तर या श्रावणात असा चमत्कार घडणार आहे जे वैद्यकीय शास्त्राला कोर्टात पाडेल. 23 ऑगस्ट नंतर त्या व्यक्तीच्या आरोग्यात अचानक अशी अद्भुत सुधारणा दिसेल की स्वतः डॉक्टरही अचंबित होतील. कुंभ राशीच्या लोकांच्या डोक्यावरील औषधाचा मोठा आर्थिक आणि मानसिक भार एका झटक्यात हलका होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक असा एक धक्कादायक निर्णय समोर येईल, जो ऐकून काही क्षणासाठी तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. कदाचित बॉसशी किंवा तुमच्या वरिष्ठ व्यक्तीशी अचानक वाद होईल किंवा कंपनीतून मोठा बदल होईल. पण थांबा, कुंभ राशीच्या मंडळींनो, हा झटका तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर बसवण्यासाठी आला आहे. सुरुवातीला भीतीदायक वाटणारा हा बदल तुम्हाला एका अशा मोठ्या पदावर घेऊन जाईल जिथे पैसा आणि सन्मान दोन्ही दुप्पट मिळेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासोबत रोज
हसून बोलणारी, तुमच्या ताटात जेवणारी एक जवळचीच व्यक्ती पाठीमागे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी भयंकर कट कारस्थान रचत आहे. पण 23 ऑगस्ट नंतर नागदेवताचा असा भयंकर प्रकोप त्या गुप्त शत्रूवर होईल की ते स्वतःच तयार केलेल्या खड्ड्यात जाऊन पडतील. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. त्या शत्रूचा भयंकर पर्दाफाश तुमच्या डोळ्यासमोर होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, जर तुम्ही वेदाची आणि कर्जाच्या अशा दलदलीत अडकला असाल, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता, तर 23 ऑगस्टच्या रात्रीनंतर हा मार्ग अचानक मोकळा होणार आहे. कुंभ राशीच्या मंडळीसाठी उत्पन्नाच एक नाही तर तब्बल 3 नवीन गुप्त मार्ग उघडतील. श्रावण महिना संपता संपता तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भयंकर डोंगर उतरलेला दिसेल आणि तुम्ही सुटकेचा मोकळा श्वास घ्याल. कुंभ राशीच्या मंडळींनो, ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, यांच्यासाठी स्वतःचं नुकसान केलं, त्या माणसाचा खरा आणि भयंकर चेहरा तुमच्यासमोर उघडा पडणार आहे. हा खुलासा तुमच्या मनाला नक्कीच चटका लावेल, तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल. पण लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या लोकांना, देव तुम्हाला एक मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच या माणसाचा बुरखा फाडत आहे. कुंभ राशीच्या लोकांना, ज्या जमिनीवर, घरावरून किंवा मालमत्तेवरून कोर्ट कचेरीचे फेरे मारावे लागत होते, रात्रंदिवस डोक्याला ताप झाला होता, तो वाद या 23 ऑगस्ट नंतर अचानक अशा मार्गाने सुटेल ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. विरोधी पक्ष स्वतःहून मागत घेईल. एक मोठी मालमत्ता थेट कुंभ राशीच्या मंडळींच्या नावावर होण्याचा भक्कम योग बनत आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा लांबीच्या प्रवासाची किंवा परदेशा आगमनाची संधी अचानक तुमच्या दारात येईल. हा प्रवास साधा असणार नाही. या प्रवासात कुंभ राशीच्या लोकांची भेट एका अशा अतिशय शक्तिशाली आणि गूढ व्यक्तीशी होईल, जो एका रात्री तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल आणि तुमच्या बंद पडलेल्या नशिबाला प्रचंड गती देईल. कुंभ राशीच्या लोकांना, तुमच्या दारात जर लहान मुलं असतील किंवा तुम्ही अनेक वर्षापासून संतांची वाट पाहत असाल, तर 23 ऑगस्ट नंतरचा हा काळ तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंद घेऊन येत आहे. मुलांच्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल किंवा नवीन आगमनाबद्दल अशी एक बातमी कानी पडेल, ज्यामुळे घरात उत्सवाचं वातावरण निर्माण होईल आणि कुंभ राशीच्या पालकांचे डोळे आनंदाने भरून येतील. कुंभ राशीच्या मंडळींनो, अनेक महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी तुमची हरवलेली कोणती मौल्यवान वस्तू, मग ती सोन्याचे दागिने असो, जमिनीचे कागदपत्र असो किंवा महत्त्वाचे पुरावे, अचानक तुमच्यासमोर येतील. जिथे तुम्ही सोडून दिलं होतं मंडळींनो, जिथे तुम्ही शोधून किंवा सापडून सोडून दिलं होतं ना, अगदी त्याच ठिकाणी ही वस्तू सापडेल. हा नागदेवताचा कुंभ राशीवर होणारा थेट चमत्कार असेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, प्रामाणिकपणे सांगा, मला गेल्या काही दिवसापासून रात्री झोपताना छातीत अचानक धडधड होणे, कसली तरी अज्ञात भीती वाटणे किंवा भविष्याच्या चिंतेने डोके उठणे हे घडत आहे ना तुमच्यासोबत? कमेंट करून नक्की सांगा. 23 ऑगस्टच्या रात्रीनंतर ही सर्व नकर्मक ऊर्जा आणि मानसिक दडपण पूर्णपणे जळून भस्म होईल. कुंभ राशीच्या लोकांच्या मनात एक अद्भुत शांती आणि अफाट आत्मविश्वासाची लाट निर्माण होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्ट ते या श्रावण महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या घरात नवीन गाडी किंवा सोन्या दागिन्याचे मौल्यवान दागिने येण्याची अत्यंत प्रबळ योग आहेत. जर तुमची कोणती मोठी काम पैशाअभावी अडकले असेल, तर या काळात अचानक पैशाची व्यवस्था होईल आणि कुंभ राशीच्या मंडळीची इच्छा पूर्ण होईल. कुंभ राशीच्या मंडळीने, ज्या लोकांनी आजवर तुम्हाला कमी लेकरं, तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची टवाळी केली, टिंगल उडवली, तेच लोक आता तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. समाजात, नातेवाईकात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी कुंभ राशीचा शब्द अंतिम मानला जाईल. लोकांच्या शब्दाकडे पाहण्याची दृष्टी अचानक बदलेल. कुंभ राशीच्या लोकांना, तुमच्या आयुष्यातून अचानक निघून गेलेली किंवा दुरावलेली एक व्यक्ती मंडळीनो, या काळात अचानक तुमच्या आयुष्यात परत येईल. ही व्यक्ती फक्त विचारणार नाही किंवा तुमची हालचाल विचारणार नाही, तर तिच्यासोबत एक अशी मोठी व्यावसायिक संधी घेऊन येईल, ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती एका फटक्यात सुधारेल. कुंभ राशीच्या मंडळीने, 23 ऑगस्ट नंतर तुमची प्रचंड तीक्ष्ण होणार आहे. भविष्यात काय घडणार आहे, कोणाचा हेतू वाईट आहे किंवा कोणते काम फसणार आहे, याची स्पष्ट संकेत तुम्हाला घटना घडण्यापूर्वी स्वप्नात किंवा विचारात मिळायला लागतील. याचा गूढ शक्तीचा वापर करून कुंभ राशीचे लोक मोठ्या नुकसानीपासून स्वतःला वाचवू शकतील. कुंभ राशीच्या लोकांना, जर तुमच्या आणि जोडीदारामध्ये सतत भांडणे होत असतील, घटस्फोटपर्यंत वेळ आली असेल किंवा संशयाचे भूत बसले असेल, तर 23 ऑगस्टच्या काळानंतर सर्व वाद नष्ट होतील.
तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक प्रचंड प्रेम दिसेल आणि जोडीदाराच्या माध्यमातून कुंभ राशीच्या मंडळींना अचानक मोठा आर्थिक लाभ मिळेल. आता ऐका, कुंभ राशीच्या मंडळींनो, 18वा आणि सर्वात शक्तिशाली मुद्दा 23 ऑगस्ट 2026 नंतरचा काळ. मंडळींनो, काळ, वेळ, टाईम तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. आज जर कुंभ राशीच्या लोकांनी जे काही गमावलं आहे, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम किंवा आरोग्य, ते सर्व काही व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही या काळात योग्य पावले उचलली तर कुंभ राशीला श्रीमंत होण्यापासून जगातली कोणती शक्ती रोखू शकणार नाही. मंडळींनो, 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान कुंभ राशीच्या मंडळींनी कोणालाही मोठी रक्कम उधार म्हणून देऊ नका. ती रक्कम कधीच परत येणार नाही. 23 ऑगस्ट नंतरच्या पुढील 7 दिवसात रात्री उशिरा एकटे निर्जन ठिकाणी किंवा अंधार ठिकाणी जाणे टाळा. तुमच्या नवीन योजना किंवा पैशाचे नियोजन कोणत्याही मित्राला, जवळच्या व्यक्तीला सांगू नका. आता पहा मंडळींनो, तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे. पण तो उपाय सांगण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. घरातील मुख्य दरवाजाजवळ दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः सतत जप करा. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता तो सर्वात महत्त्वाचा भाग. जर तुमच्यावर वाईट नजरेचा प्रभाव असेल किंवा या सुवर्ण योगाचा प्रभाव मंडळींनो आहे किंवा या योगाचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळतच नसेल ना, तर 23 ऑगस्ट नंतरचा काळानंतर वेळानंतर करायचा हा एकच गुप्त उपाय तुमचं नशीब पालटू शकतो. 23 ऑगस्टच्या रात्री किंवा श्रावणातील कोणत्याही सोमवार एका तांब्याच्या तांब्यात थोडे काळे तीळ, कच्चे दूध आणि त्यात थोडेसे गंगाजल घ्या. हे मिश्रण जवळच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून किंवा ओम नागदेवताय नमः, ओम नागदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत अर्पण करा. अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून वाहणारे जल आपल्या हातावर घेऊन आपल्या कपाळावर आणि आपल्या घरातल्या मुख्य दरवाजावर शिंपडा. हा उपाय करताच घरातील नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल आणि कुंभ राशीच्या मंडळीसाठी सुवर्ण योगाचे दरवाजे एका क्षणात उघडतील. कुंभ राशीच्या मंडळींनी ही संधी पुन्हा येणार नाही. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.